तर ओबीसी मधूनच का मागतोय, त्याचं कारण काय? ओबीसी यादीमध्ये समावेश झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट राज्याची यादी सेंट्रल कंटिन्यू करत असते. म्हणजे महाराष्ट्रात एक फ्रॉड जर सोडला 9 ऑगस्ट 1995 युती सरकारच्या काळात इंदिरा साहनीचा जो निकाल आला त्या निकालात आणि तत्कालीन सरकारनं त्यावेळी जे 13 ऑगस्ट 1990 साली एक शासन निर्णय काढून ओबीसीना आरक्षण द्यायचा जो निर्णय घेतला होता त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की राज्याच्या यादीमध्ये म्हणजे राज्यातील इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये आणि केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये ज्या जाती कॉमन आहेत त्यांनाच आरक्षण द्यायचं. ओके. परंतु 9 ऑगस्ट 1995 तत्कालीन युती सरकारने एक असा शासन निर्णय काढला की राज्याच्या यादीत नाहीत पण केंद्राच्या यादीत आहेत अशा जातींना सुद्धा राज्यात आरक्षण द्यायचं आणि तिथं खऱ्या अर्थानं 100 ते 125 जातींची ज्या महाराष्ट्रात आजही अस्तित्वात नाहीयेत त्यांचं त्या यादीमध्ये समावेश झाला. फक्त राजकीय स्वार्थासाठी. हा, आता मग याच्यात काय होतंय की त्या राज्यात नसलेल्या लोकांचं हित आरक्षण मिळणं म्हणजे एखादा परप्रांतीय येऊन इथं राहिला तर तो त्या आरक्षणाचा लाभ घेणार, तो ओबीसीवरच अन्यायकारक आहे. बरोबर आहे. मग याच्यामधनं जे सॅग्रिगेशन ऑफ मेरिट आणि लॉ झालेला आहे किंवा प्रत्येकासाठी पॉलिसी वेगळी जी झालेली आहे ही कुठेतरी एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ओबीसी आरक्षणाची मागणी का, तर आता पूर्वी घटनेत तरतूद नव्हती पण आता घटनात्मक तरतूद झालेली आहे ओबीसी आरक्षणाची. मग जर आरक्षणाचे 3च प्रकार आहेत तर मग एससीबीसी बाहेरचा पर्याय देण्यापेक्षा आहे यातच 10% ऍडजस्ट करावं ओबीसी मध्ये. आणि ओबीसीचा फायदा काय की राज्यात एक आरक्षण वेगळं, केंद्रासाठी आरक्षण वेगळं. मग ओबीसीचं तसं नाही, तुम्ही राज्यात जर ओबीसी असाल, ओबीसी लिस्टमध्ये असाल तर तुम्ही सेंट्रल लिस्टमध्ये पण ओबीसीच आहे. बरोबर. आज इथं अवस्था काय आहे की राज्यात एससीबीसी आहे, केंद्रात ईडब्ल्यूएस आहे. मग ऍट अ टाइम ऑफ ऍडमिशन त्या विद्यार्थ्याला नेमकं कळत नाही की त्याला ईडब्ल्यूएसचं काढायचं आहे का एससीबीसीचं काढायचंय. मग त्याच्याकडे जर समजा पुरावा नसेल तर तो ईडब्ल्यूएस कडे जातोय, तो दाखला घेतोय सेंट्रल लिस्टचा, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देतोय स्टेटच्या ऍडमिशनला. ऍडमिशन झाल्यानंतर 6 महिन्यानंतर सीटीसीएल त्याला सांगतो सेंट्रलचा दाखला तुझा चालणार नाही, तुझं ऍडमिशन कॅन्सल करतो. मग हे जे कन्फ्युजन होतंय क्रिएट, याच्यासाठी एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था प्रॉपरली इम्प्लिमेंट झाली पाहिजे. आणि जर ओबीसी हे सेंट्रल स्टेटला एकच आहे तर वेगवेगळ्या आरक्षणाची गरज काय, आम्ही जर बॅकवर्ड ठरलो तर ओबीसीतच घालायला पाहिजे. तुम्ही वेगळा प्रवर्ग कसं करू शकता. आयोगानं तर कुठे शिफारशीमध्ये तसं म्हटलेलं नाहीये. बरोबर आहे. आयोगानं फक्त सांगितलंय की हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि त्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आयोगाच्या अहवालामध्ये कुठेही म्हणलेलं नाही की अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करतोय म्हणून 50%च्या वर आरक्षण द्या. मग शिफारसी बाहेर जाऊन या गोष्टी ज्या केल्या जातात त्यामुळे आपली मागणी आहे की बेकायदा गोष्टी करण्यापेक्षा जे कायदेशीर अधिकार आहेत त्या अधिकारात आम्हाला बसवून आरक्षण द्या. मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की मॅक्झिमम या ठिकाणी असं कन्फ्युजन आहे खूप मोठ्या प्रमाणात की गव्हर्नमेंटने आम्हाला ईडब्ल्यूएस काढलं आणि एससीबीसी दिलं, 10% दिलं, आपली 10% पाहिजे होतं, 10% मिळालं. पण मला इथं थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा की ईडब्ल्यूएस होतं तेव्हा मराठ्यांना काय सुविधा मिळत होत्या आणि आता एससीबीसी दिल्यामुळे काय मिळतंय किंवा काय गेलंय. सुविधांमध्ये काहीच फरक नाहीये. म्हणजे 2017 साली ज्यावेळी मराठा क्रांती मोर्चे निघत होते त्यावेळी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या 2 योजना सरकारकडे तयार करण्यात आल्या. ज्या पूर्वी ईबीसी म्हणून मिळत होत्या त्यांना फक्त एक नाव देऊन त्या मराठा नेत्यांची नावं देऊन त्या योजना चालू केल्या. आता त्या योजना चालू केल्यानंतर मराठा आरक्षण मिळाल्यावर मराठा आरक्षणासाठी ते जे आर लागू केले. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर एक 4 महिन्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं, त्यामुळं त्याच योजना ईडब्ल्यूएसला पण लागू केल्या. त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आणि एससीबीसीच्या योजनात असा फरक काय नाहीये, काही नाहीये, दोन्ही सेमच आहेत. फक्त प्रॉब्लेम काय येतोय की मराठा समाजाच्या बाबतीत ज्यावेळी मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याचं सूत्र ठरवत असताना कोर्टानं आकडेमोड करताना काही चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली आणि त्यात गैरसमज होऊन तो निकाल विरोधात गेला. आता महाराष्ट्रात काय आहे, 34% ओबीसीना 32% आरक्षण आणि 32% मराठा समाजाला 10% आरक्षण. ओके. मग घटनेप्रमाणे त्यांना किती मिळायला पाहिजे. मग घटनेमध्ये आरक्षण किती द्यायचं हे निश्चित नाहीये. कोर्टाने सांगितलेलं की पुरेसं प्रतिनिधित्व द्या. म्हणजे घटनेत तरतूद तशी ऍडेक्वेट रिप्रेझेंटेशन इन ओपिनियन ऑफ स्टेट, म्हणजे राज्य सरकारच्या दृष्टीनं बाबा यांना अपुरं प्रतिनिधित्व आहे असं सरकारचं धारणा झाल्यानंतर ते देता येते. बरोबर आहे. आता 34% समाजाला तुम्ही 32% आरक्षण देताय आणि 32% मराठा समाजाला 10% आरक्षण देताय.
मग आपलं म्हणणं काय आहे की तुम्ही एक तर ते 32% आम्हाला 32%ला 10% आरक्षण दिले, म्हणजे आमच्या पॉप्युलेशनच्या 1/3 तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायला लागले. मग 34%च्या 1/3 केल्यानंतर 12-13% जे मिळते ते त्यांना मिळालं पाहिजे. एकाच मागास वर्गातल्या एकाच कक्षेतल्या जातींना तुम्ही एकाच एक भूमिका नाही ना घेऊ शकत. हम्म. मग तुम्ही जर आम्हाला 1/3 दिले तर ओबीसीना पण 1/3 दिलं पाहिजे. मग 1/3 त्यांना दिल्यानंतर 32% आरक्षणाचं प्रपोर्शन हे 12 ते 11%वर येईल. जास्तीत जास्त 14-15%वर जाईल. 15% नंतर सुद्धा 16% राहते. त्यामध्ये 10% मराठा समाज इन्क्लूड केला ओबीसी मध्ये, तर तो समावेश सहज शक्य आहे.